मनमाडमध्ये शहरासह ग्रामीण भागात अवकाळी पावसाची जोरदार हजेरी, विजांचा कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह पावसाची हजेरी, काढणीला आलेल्या पिकांना फटका बसणार असल्यामुळे शेतकरी चिंतेत. नाशिक शहरात आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण, 3 दिवसांचा येलो अलर्ट, शेतकऱ्यांची पीक धोक्यात येण्याची शक्यता. राज्यात अवकाळी पावसाचं संकट, अनेक जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट, तर राज्यात पुढील 2 दिवस अवकाळी पावसाचा अंदाज. नाशिकसह जळगावला ऑरेंज, तर धुळे जिल्ह्यात तुरळक ठिकाणी येलो अलर्ट. अवकाळी पावसाच्या संकटासह तापमान वाढीला देखील सामोरे जावं लागणार. मुंबईच्या वातावरणात सातत्याने बदल, ढगाळ वातावरणामुळे मुंबईत असह्य उकाडा. दरम्यान पुढील 1-2 दिवस वातावरणातील ही स्थिती कायम राहण्याचा हवामान विभागाचा अंदाज. रायगड जिल्ह्यात हलक्या पावसाची हजेरी, माणगाव आणि अलिबाग तालुक्याच्या काही भागात पहाटेच्या सुमारास हलक्या पावसाच्या सरी, यामुळे काही काळ वीज पुरवठा खंडित. जिल्ह्यात कालपासूनच सर्वत्र ढगाळ वातावरण. उल्हासनगर, बदलापूर आणि आजूबाजूच्या शहरांमध्ये ढगाळ वातावरण, हवामान दमट झाले असून पावसाचा अंदाज वर्तवला जातो आहे. वर्ध्यात ढगाळ वातावरण, अवकाळी पावसाचा अंदाज, विजेच्या कडकडाटासह वादळी वारा होण्याची शक्यता. पैठण शहरासह तालुक्यात गेल्या 2 दिवसांपासून ढगाळ वातावरण, काढणीला आलेला गहू आणि बाजरीच्या पिकाला फटका बसण्याची शक्यता, यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ. कोकण किनारपट्टीवर विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर बदलत्या हवामानामुळे आंबा व्यावसायिक हवालदिल, हातातोंडाशी आलेले पिकाचं नुकसान होण्याची आंबा व्यावसायिकांना भीती. हिंगोली जिल्ह्यात वाढत्या तापमानाचा उन्हाळी भुईमूग पिकांना फटका, भुईमूग पिकं वाळून जात असल्यामुळे शेतकरी चिंतेत. लोणावळ्यातील कार्ला एकविरा देवीच्या चैत्री उत्सवाला सुरुवात, कार्ला देवस्थान ट्रस्टकडून यासाठी जय्यत तयारी सुरू. सांज शृंगारासाठी यावर्षी देवीला 1 किलो सोन्याचे दागिने भाविक भक्तांच्या भेटीतून अर्पण करण्यात येणार. जगद्गुरू तुकोबाराय त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी सदैव वैकुंठ गमन सोहळ्यामध्ये अखंड हरिनाम सप्ताह आणि संगीत गाथा पारायण सोहळा 15 एप्रिल ते 23 एप्रिलला रंगणार सोहळा. चैत्र नवरात्रीचा आज 3रा दिवस, दिल्लीतील झंडेवाला मंदिरात देवीची महापूजा, भाविकांची गर्दी. सांगलीच्या कडेगाव तालुक्यातील भिकवडी खुर्द गावाची सोनार सिद्धनाथाच्या यात्रेला सुरुवात. मानाच्या सासन काठ्या आणि 200 वर्षांपूर्वीची रथयात्रेची परंपरा. लाखो भाविक आपला नवस घेऊन होतात यात्रेत सहभागी. वेरूळ येथील घृणेश्वर मंदिरात भाविकांची मोठी गर्दी. 4 दिवसात 14,000 भाविकांनी घेतलं घृणेश्वर मंदिरात दर्शन. ताडोबात आईपासून दुरावलेला बछडा आणि वाघिणीची भेट. चंद्रपूर वन विभागाने करून दिली भेट. छत्रपती संभाजीनगरच्या पैठण येथील सचिन घायाळ शुगरची मालमत्ता विकून पैसे द्या, उसाचे पेमेंट थकल्याने साखर आयुक्तांचे आदेश. जीवनचक्र व्यवस्थापन पथदर्शी प्रकल्पासाठी सिंधुदुर्ग वैद्यकीय महाविद्यालयाची निवड. शासनाकडून हा प्रकल्प राबवण्यासाठी 3.82 कोटींचा निधी मंजूर. बीडच्या मुळुकवाडी येथे पारंपरिक पिकांऐवजी फुलांची शेती. शेतकरी चंद्रसेन शेषराव ढास या शेतकरी कुटुंबाने फुलाची शेती करत समृद्धीचा मळा फुलवला. देशभरात एप्रिल ते जून दरम्यान उष्णतेची लाट, हवामान खात्याचा इशारा. आता मध्यम वर्गाचे स्वप्न साकार होणार. मुंबईत वर्षभरात म्हाडाची 5,199 घरांची लॉटरी. राज्यात म्हाडाची 11,000हून अधिक घरं धुळफाट. रेडी रेकनर दरात घसघशीत वाढ. मुंबईत 3.39%, ठाण्यात 7.72% आणि राज्यात सरासरी 4.39% दरवाढ. नवे दर आजपासून लागू, घर महागणार.
मुंबईकरांच्या खिशाला कात्री, घनकचरा व्यवस्थापनासाठी पालिकेला पैसे द्यावे लागणार. फेरीवाल्यांनाही भाड्याचे शुल्क भरावे लागणार. पालिकेकडून प्रशासकीय पातळीवर हालचाली, सर्वसामान्यांमधून तीव्र संताप. उन्हाळ्यापूर्वी जलवाहिन्यांची तातडीची देखभाल दुरुस्तीची कामं 3 एप्रिलला होणार. पुणे महापालिकेचा निर्णय. गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणी पुरवठा बंद. ओडिशा, आसाम, मध्य प्रदेश या राज्यातील प्रवाशांसाठी विशेष रेल्वे गाड्या धावणार. मध्य रेल्वेने यापूर्वी 854 उन्हाळी विशेष रेल्वे गाड्यांची घोषणा केली होती. आता अतिरिक्त 132 रेल्वे गाड्या चालवण्यात येणार. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या खासगी सचिवपदी निधी तिवारी यांची निवड. तिवारी 2022 पासून पीएओ मध्ये उपसचिव पदावर, 2013च्या आयएसच्या बॅचच्या अधिकारी आहेत. उन्हाळ्यात पर्यटनासाठी गोव्याला जाणाऱ्यांसाठी कोकण रेल्वेने मडगाव जंक्शन, लोकमान्य टिळक टर्मिनल ही विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेतलाय. 6 एप्रिल पासून उन्हाळी विशेष गाडी धावणार. 2 एप्रिल पासून या गाडीसाठी आरक्षण सुरू होणार. देशातील पहिल्या हायड्रोजन रेल्वेची ट्रायल सुरू. हायड्रोजन फॉर हेरिटेज प्रकल्पांतर्गत 35 हायड्रोजन ट्रेन चालवण्याची योजना. 2800 कोटी रुपयांची तरतूद. देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन हरियाणातील जिंद सोनीपत मार्गावर धावणार. मुंबई समृद्धी महामार्गावरील प्रवास आजपासून महागला. छोट्या चारचाकी वाहनांना नागपूर ते इगतपुरी प्रवासासाठी 1080 ऐवजी 1290 रुपये मोजावे लागणार. महामार्गांवर टोल वसुलीसाठी फास्टॅगची सक्ती. एखाद्या वाहन चालकाने ई चलन 3 महिन्यात भरला नाही तर ड्रायव्हिंग लायसन्स रद्द होऊ शकतं. 1 वर्षात सिग्नल तोडणे किंवा धोकादायक वाहन चालवण्यासाठी 3 चलन झाले असतील तर लायसन्स किमान 3 महिन्यांसाठी जप्त केले जाऊ शकते. एप्रिल महिन्यात शेअर बाजाराला अनेक सुट्ट्या. एप्रिल 2025 मध्ये एकूण 11 दिवस शेअर बाजार बंद राहणार. सुट्ट्यांमुळे गुंतवणूकदारांना ट्रेडिंग करता येणार नाही. भविष्य निर्वाह निधीतून 5 लाख रुपये काढता येणार. ही मर्यादा पूर्वी 1 लाख होती. यामुळे अडचणीच्या काळात आपला हक्काचा पैसा कर्मचाऱ्यांना वापरता येणार. हिंगोली ध्यास श्वास निर्मितीचा उपक्रमांतर्गत पर्यावरण जनजागृती रॅली. जॉईंट्स ग्रुप ऑफ हिंगोली यांच्या वतीनं प्रतिकात्मक ऑक्सिजन मास्क लावून करण्यात आली जनजागृती. म्हाडा तालुक्यातील रेल्वे ग्राउंड येथे पहिल्या धम्म परिषदेचं आयोजन. परिषदेच्या अध्यक्षस्थानी भीमराव यशवंत आंबेडकर होते. यावेळी उपस्थितांना बौद्ध धम्माची दीक्षा देण्यात आली. वाशिम जिल्ह्यात कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद. त्यामुळे शेतकऱ्यांना खासगी व्यापाऱ्यांकडे शेतमाल विकावा लागतो. मात्र तिथे कमी दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचा आर्थिक नुकसान. पालघरमध्ये मिळणारा सरंगा मासा सध्या समुद्रात कमी प्रमाणात मिळत असल्याने नाराजी व्यक्त. बेसुमार मासेमारीचा पापलेट उत्पादनाला फटका. त्यामुळे पापलेट उत्पादनात सध्या मोठ्या प्रमाणावर घट. 3 एप्रिलला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची यवतमाळ येथे आभार सभा. पालकमंत्री संजय राठोड यांची माहिती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आज बैठक. अजित पवार यांच्या देवगिरी निवासस्थानी होणार बैठक. राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक होणार. अनेक मोठे निर्णय. आज सह्याद्री अतिथीगृह येथे दुपारी 2 वाजता बैठक. आमदार राजेश क्षीरसागर यांच्याकडून वारकरी संप्रदायाला 70 किलो चांदीचा रथ अर्पण. संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखीला चांदीचा रथ अर्पण. कोल्हापुरातील दसरा चौकात संत महंतांच्या उपस्थितीमध्ये रथाचा लोकार्पण सोहळा संपन्न. अकोला अकोट रोडवर 2 ट्रकचा भीषण अपघात. या अपघातात 2 जण गंभीर जखमी तर ट्रकचं मोठं नुकसान. मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर एका टीसीने आत्महत्या केल्याची घटना. घरगुती तणावावरून आत्महत्या केल्याची माहिती. छत्रपती संभाजीनगरमधील मनपा कर्मचाऱ्यांना 56 लाखांचा दंड. प्रशासकांची दांडी बहादरांवर कारवाई. हजेरी ॲपवर कर्मचाऱ्यांचं दुर्लक्ष.
हिंगोली सिद्धेश्वराच्या पंप हाऊसला आगीत केबल जळून खाक. यामध्ये केबलचे 5 ते 6 लाख रुपयांचं नुकसान. हिंगोली शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत. नागपूरमधील काटोल जिल्ह्यातील येनवेरा गावामध्ये स्फोटक बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग. सुदैवाने जीवितहानी नाही. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती. उल्हासनगरच्या कॅम्प 5च्या वीर तानाजीनगर जनता कॉलनीमध्ये विद्युत ट्रान्सफॉर्मरला मोठी आग. भीतीनं नागरिकांची पळापळ. विद्युत पुरवठा बंद केल्याने मोठा अनर्थ टळला. कोथरूडमधील रस्ते आणि पाणी प्रश्नासंदर्भात मंत्री चंद्रकांत पाटील आक्रमक. वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याचे महापालिकेला आदेश. इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून 2 लहान मुलं खाली पडली. गॅलरीत खेळत असताना घडला अपघात. उल्हासनगरमधील घटना. लहान मुलं गंभीररित्या जखमी. खासगी रुग्णालयात उपचार सुरू. सोलापूर रेल्वे स्थानकातून प्रवाशांचे होतायत मोबाईल चोरणाऱ्या 3 चोरट्यांना लोहमार्ग पोलिसांनी केली अटक. त्यांच्याकडून 8 मोबाईल फोन हस्तगत. सोलापुरात उन्हाचा कडाका. उन्हामुळे टेम्पो जळाला. आगीमुळे टेम्पोचं मोठं नुकसान. उन्हाच्या तीव्रता वाढल्यामुळे आग लागल्याचा अंदाज. लोणावळ्यातील तुंगारली येथे घरात सिलेंडरचा स्फोट. अग्निशमन दलाला आग नियंत्रणात आणण्यात यश. सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही. गोव्यातील नौका मालवणच्या समुद्रात पकडली. मालवण किल्ल्यासमोर अनधिकृतरित्या LED लाईटद्वारे मासेमारी करणाऱ्या नौकेवर कारवाई. नौका जप्त करून सर्जेकोट बंदरात ठेवण्यात आली. सिंधुदुर्ग मत्स्य विभागाची धडक कारवाई. मेल एक्सप्रेसमधील झोपेत असलेल्या प्रवाशांच्या पर्स चोरी करणाऱ्या गुन्हेगाराला अटक. कल्याण लोहमार्ग गुन्हे शाखेची मोठी कारवाई. चोरट्याकडून एकूण 4,56,430 रुपयांचा मुद्देमाल जप्त. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.